या ठिकाणी 16 अवैध व्यावसायिकांविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेनं कारवाई करून आरोपीकडून 2,02,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांविषयी कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विशाल तनपुरे, रणजित जाधव, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकानं शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केलं। शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारू विक्रेते आणि अवैध जुगार चालवणाऱ्या इसमांची माहिती काढून पंचांसमक्ष 16 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये 7 आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 9 असे एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 2,02,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।